नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, देवी असो, त्यांचे गण असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून अभ्यास करून वारवरधान्यांच्या अनुभवावरून, लोकाला आलेल्या अनुभवावरून, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तुम्हाला माहिती देत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडला नाही पाहिजे. देवादिक्कांचे असो, चेड्या गोट्यांचे असो, राखणदाराचे असो, हे सर्वप्रथम माहिती तुम्हाला पोचाव्यात आणि तुम्ही जागर व्हावं, आणि हे सांगण्याचा धंदा आम्ही करत असतो आणि तुम्हाला जागा करायचं काम आम्ही करतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला हे वंचित राहिलं नाही पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा. जर कोणाला कुठल्याही प्रकारची अडचण समस्या बघायची असेल, देवाला कौल लावून बघायचं असेल, देवाला प्रसाद लावून बघायचा असेल, जसे की अंगाविषयी समस्या असो, वाऱ्याविषयी समस्या असो, गेरमाळविषयी शंका असो, त्याच्यानंतर गुरुविषयी शंका असो, करणी भानेमती विषय शंका असो, भूतपिशाच्य विषय शंका असो, कुठल्याही शंका जर तुम्हाला विचारायचं असेल, कौल लावून बघायचा असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या त्या अटी वाचूनच मला कॉल करा. मान्यता नसला गेला तरी चालेल. आपली गादी मंगळवार आणि शुक्रवार चालू असते. तुम्ही नमस्कार व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तरी मी तुम्हाला लोकेशन ॲड्रेस पाठवून दिला जाईल. आपली गादी ही न्यायाधीश गादी आहे. कुठल्याही प्रकारचे न शुल्क घेता हे गादीला बघितले कौल जातात आणि निवारण 100% केलं जातं. देवा आणि काळूबाईवर विश्वास पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. काय काय लोकांची रिक्वायरमेंट आले, दादा तुम्ही बरकत पुटली देता का? तर मित्रांनो, जसं मी ह्या क्षेत्रात आलो तसं बरकत पुटली मी देत असतो प्रत्येक जातकांना. जसं की व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर बरकत पुतली देत असतो. ज्याचं आटणीचं दुकान आहे, सोन्या चांदी गाळण्याचं दुकान आहे, हॉटेल लाईन असेल, कुठलीही चहाची टपरी का असना, पानाची टपरी का असना, ती चालत नसेल, कुठल्याही प्रकारचे हॉटेल चालत नसेल, काय रेमिडीज आणि मी पुटली हे देत असतो, जेणेकरून तुम्हाला 100% रिझल्ट पडावं. आता या पुटलींचे नावं काय, त्यांचे उपयोग काय काय केले जातात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. नवीन नवीन हॉटेल टाकलेले पण हॉटेल चालत नाही, कस्टमर अट्रॅक्शन होत नाही, पैसा आले की पैसा टिकत नाही. मग त्यासाठी काय करावं? आम्ही वेगवेगळे बुवा केले, उतारे केले, होम हवन केले, दिशा केले, वास्तुशांती केली, भरपूर प्रमाणे आम्ही केलं, पण मात्र नजर तर लागते. कुणी आले तर धंदा बंद पडतो. शेजाराचा धंदा भरपूर प्रमाणात चालू आहे, पण माझाच धंदा चालू होत नाही. नेमकं करावं काय? काय काय घेतला, चेडा घेतला, त्याच्यानंतर बायंगी घेतला, वेगवेगळ्या प्रकारचे सगळं काही यंत्र सुंत्र सगळं काय वापरून बसलो, पण दादा माझा धंदाच होत नाही. धंद्याला बरकत येत नाही. बरकत आली तर बरकत टिकत देखील नाही आहे, पैसा टिकत देखील नाही, व्यर्थ कामामध्ये जातं, पोरींच्या नुकसानमध्ये जातं. काय केलं तरी पण हाताला यश लागत नाही, यश बांधल्यासारखं होतं, लक्ष्मीबंधन झाल्यासारखं होतं, वेगवेगळ्या प्रकारे त्रास नकटिव्ह जी वस्तू आहेत त्या वस्तू घुसण्याचं काम करतात. वास्तू सुख भेटत नाही आहे, घरामध्ये चिडचिडचं खेळीमेळीचं वातावरण झालेलं आहे. बाकी सगळं काही केलं, देवाच्या वाऱ्या केला, त्याच्यानंतर देवाचे उपवास केले, भरपूर प्रमाणे आरत्या सुरत्या केल्या, घरात परडी आहे, देव आहे, तरी देखील सुख लागत नाही. मग घरामध्ये तुम्ही सगळं काय बघितलं, पंडितकर गेलो तरीही सुख लागत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे रत्न देखील धारण केले, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पत्या पण ट्राय केल्या, पण मला सुख मिळत नाही, बरकत मात्र थांबत नाही आणि केलेले कामाचं यश देखील मला मिळत नाही. अशा भरपूर रिक्वायरमेंट, भरपूर प्रश्न मला हे लोक जातक विचारत असतात. त्याच्यावर मी त्यांचे उपाययोजना हे दिल्या जातात. एक तर कुंडली बघून, देवाला कौल लावून, देवाला प्रसाद लावून मी जातकांचे प्रश्न हे सोडवायला घेत असतो. बघा, आजकाल ह्या मार्केटमध्ये म्हणजेच की आपल्या भारतामध्ये भरपूर बुवाबाबांचा सुळसुळाट चालू झालेला आहे. कोण असं केलं तर तसं म्हणतंय, कोण असं केलं की तसं म्हणतंय. म्हणजेच की बघा, एक पक्का चेला गुरुचा राहिला नाही, गुरु पक्का चेलाचा राहिला नाही, असा प्रकार जरी म्हणला तरी चालेल. आता तर बघितलं यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर फक्त गुरु लोकांचा मार्केटिंग चालू आहे. बघा माझ्या इथं गर्दी किती आहे, बघा मी एका कुठल्या तर त्यांच्याच लोकांना समोर ठेवायचं, गुरुविषयी टीका करायला लावायची, तू 10 गुरु कर, तुला काही लेणं देणं नाही. मग त्या गुरुला 10 गुरुला 11व्या गुरुला पैसे खायला भेटतात, चालतं. मग ते 10 गुरुला नावं ठेवणार 11वा गुरु. पण असं देखील ह्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये भरपूर प्रमाणे गुरुवांचा सुरसुलाट चालू आहे. मंदिरात गेलं तरी सुख लागत नाही, मंदिरातला पुजारी व्यवस्थित बोलत नाही, भरपूर देवाच्या नावाखाली काही काही लोकांनी बाजारच मांडला आहे काय की, असं आपल्याला दिसून येतं. पण जाऊ द्या, हा टॉपिक ते नाही आहे. आपला टॉपिक आहे बरकत पुटलीचा.
बघा, प्रत्येक जातक माझ्याकडे एक असतो, त्याची त्याची समस्या घेऊन येत असतो. मी त्या समस्यावर निवारण करण्यासाठी 100% माझं मी देत असतो. बघा, काय काय लोक रिक्वायरमेंट करायला, दादा तुमचा पर्सनल नंबर भेटेल का? माझा पर्सनल नंबर नाही किंवा मी कोणाला कामाला ठेवत नाही. मरोपर्यंत स्वतःच ओनर तुमच्यासोबत बोलणार. स्वतःच तुम्ही जर मला काय मानला असेल, अक्षय मानला असेल, देवीचा भक्त मानला असेल, दावजी बाबाचा भक्त मानला असेल, तर तोच मीच तुमच्यासोबत बोलणार. बाकीचा येरा तुमच्यासोबत बोलून देखील देणार नाही. काय काय लोकांनी तर पहिला स्वतः बोलायचे, आता कामाला लोक ठेवलेले आहेत. बघा किती मोठे पैसे न झाले. काय काय लोक म्हणायचे चैनीवर लोक हे गुरुवर्य टीका करायचे, आता स्वतः मोठ्या मोठ्या चैन्यान गाड्या घेऊन येतात. म्हणजे सांगायचा उद्देश काय, पहिला चिखलात पाय बुडवणाऱ्याला वर काढायचं, नंतर स्वतः चिखलामध्ये जायचं. हे काय काय लोकांचा असं दिखावा चालू आहे मित्रांनो. माझा चॅनल हे दिखावा करत नाही. पटलं तर करा, नसलं तर माझ्याकडे येऊ पण नका. माझ्याकडनं 100% नाहीत पण 80, 85, 99% आपल्याकडे कामं झालेले आहेत. हे सगळी तुम्हाला आलेली जनता सांगेल. मी कुठल्याही प्रकारचा दिखावा व्हिडिओ असं काही करत नाही, कारण मला त्याची कधी गरज पडली नाही. माझ्या गुरूंनी शिकवलंय मला की जे काय आहे सत्याच्या मार्गाने चालणं, सत्यावर बोलणं, हे मला गुरूंनी शिकवलंय. त्या गुरुच्या साऱ्यानं, काळूबाईच्या आशीर्वादाने, दाऊजी बाबाच्या आशीर्वादाने जातकांचे मी प्रश्न मात्र सोडवत असतो आणि ते खऱ्यानं सोडवत असतो. न की कुणाला लुबाडून, नाही की कुणाला वेगळं धातकं बोलून. मी कुठल्याही प्रकारचा रुपये एकापासून लुबडत नाही. अहो सांगायचं काय, कालीची दीक्षा हे स्मशानात भेटते, तारापीठला भेट, त्याच्यानंतर कलकत्त्याला भेटते. पण आजकालचे बाबा महाराष्ट्रातले लोक जे की कधी कलकत्त्याला बी जात नाहीत, महाराष्ट्र सोडून जात देखील नाही, फक्त पुस्तकातल्या माहित्या, म्हणजेच की आता आलेलं पुस्तक 2013चं, 2012चं, 2025चं पुस्तक वाचून गुरुवर्य बना लागलेले आहेत. म्हणजेच की साधना नाही, त्याच्यानंतर त्याचे मंत्रसिद्धी नाही, फक्त पुस्तकी मंत्र, स्वतः मंत्र तयार करायचा आणि मार्केटिंग करायचं. बघा, या माझ्याकडे कालीची दीक्षा आहे. कदाचित मित्रांनो, जर माझा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर फसवू नका, अशा बुवाबाबांकडे जाऊ नका, प्रत्यक्ष जावा, ज्ञान बोला. जर तुला महाकाली आहे, कुठली महाकाली आहे, तुमचं काम आहे त्या गुरुवांना बोललो, कुठली महाकाली आहे, मशानकाली आहे का, मशानकाली कशी आली, काय आली, तुमचं स्मशानकाली कुठं आहे, हे विचारायचं काम तुमचं आहे. भुलीत पडू नका. मी कळकळून ह्याच्यासाठी सांगतो की काही लोक माझ्याकडे येतात, दादा आम्ही पहिलाच फसलो, नंतर ह्या सोशल मीडियाच्या मार्फातून गेलो तरी फसलो, पण तो गुरु आम्हाला व्यवस्थित बोलत नाही आणि त्यांच्या चेले फोन उचलतात, चेले पण व्यवस्थित बोलत नाही. मग आम्ही काय बोलायला गेले की यांच्यापाशी वकील, यांच्यापाशी पोलीस असं नियोजन आहे. कधी ना कधी त्यांचं देखील मी बाहेर काढणार आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा टॉपिक मित्रांनो परकत बुटलीचा. मी काय तुमच्याच प्रश्नावर सांगितलं की मित्रांनो, घरात पैसा टिकत नाही, वादविवाद होत असतात, नजर दोष होत असते, कुठलंही काम केलं तर काम मात्र व्यवस्थित होत नाही, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, पैसा पाणी टिकत नाही, घरामध्ये आले की उदास पण होतं, वास्तू सुख भेटत नाही, नवरा बायकोची चिडचिड असते, वेगवेगळ्या प्रमाणे भरपूर काय ट्राय केलं, चेडा आणून बघितला, बायंग्या आणून बघितला, भरपूर प्रमाणात पैसा मात्र गेला, काडीचा देखील फरक पडला नाही. जर तुम्ही असे असाल तर बरकत बुटली तुमच्यावर काम करेल. माझी बरकत बुटली मित्रांनो, तुमचं धन असेल, त्याच्यानंतर जर तुमचा व्यवसाय चालत नसेल तर व्यवसाय चालायला देखील सुरुवात होईल. लक्ष्मी धन पुतली मिळेल माझ्याकडे. त्याच्यानंतर मित्रांनो बरकत पुतली माझ्याकडे मिळेल, चंडाळ पुटली माझ्याकडे मिळेल, व्यताळ पुटली, सूर्य पुतली माझ्याकडे भेटेल. ज्या ज्या जातकांना जसे जसे प्रश्न असतील त्या प्रश्नावर मित्रांनो 100% रिझल्ट पडणार माझ्याकडे बरकत पुतल्या हे भरपूर प्रमाणे भेटून जातील. पण तुम्हाला माझ्याला आधी यावं लागेल, तुमचा कौल मला घ्यावं लागेल. जर माझ्याकडे कौल 100% आला तर 100% हमी मी तुम्हाला देतो, 100% तुमचं काम होणार आहे. पण तुम्ही मित्रांनो इतरांच्या भुलीमध्ये जाऊन किंवा एखाद्याच्या भाषणामध्ये जाऊन फसवू नका, हेच माझं सांगणं. माझ्याकडे या किंवा नका येऊ, असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे मी एवढं चांगलं बोलतो, नाही मित्रांनो. जर तुम्ही फसून आला असाल, जर तुम्ही थकला असाल तर 100% माझ्याकडे या. 95% काढायचं काम हे अक्षय बिसे दाऊजी बाबाचा खरा भक्त करण, हे मात्र लक्षात ठेवा. जर हे बरकत बुतली कशी लावावी, बघा माझी बरकत बुतली दिलेली हे अमावस्या एक शुभ दिवस बघून त्याची काही पूजा मंडल असते ते पूजा मंडल करून जर तुम्ही लाल किंवा पिवळ्या किंवा हिरव्या वस्त्रात जर तुम्ही बांधलेली असेल, मी बांधून देणार तुम्हाला. जर तुम्ही लावली पूर्व दिशेला, अग्नीय दिशेला, सूर्य जिथनं मावळतो तिथनं जर तुम्ही लावली किंवा देवघरामध्ये जरी ठेवली मित्र, तुमची गादी देवघर असेल, कोणी केलेले प्रकार असेल, नजर बांधा असेल, भूत बांधा असेल, हे प्रत्येक मित्रांनो प्रश्नाच्या अनुसार माझ्याकडे बरकत बुतली भेटत, ते 100% काम करते. कोणाचा आटणीचा धंदा आहे, आटणीचा धंद्यामध्ये भरपूर प्रमाणे चेडे घेतले पण माझं काम होत नाही, 6,000ला भरपूर प्रमाणे गिराक आहे, तर मग भेऊ नका मित्रांनो. तुम्ही माझ्याकडे या, माझी वाढदारा, तुम्हाला बरकत पुटली म्हणून मित्रांनो सूर्य पुटली तुम्हाला देतो, जे की आटणीवाले आधी सोनं गाळणाऱ्यावाले असतील, XYZ त्यांचा व्यवसाय नीट चालत नसेल, जसे की कंस्ट्रक्शनची लाईन म्हणा, कोणाचं ऑफिसवर कामं चालत असतील, कोणाचं कॅम्प्युटरचा क्लास असेल,
जर अशा व्यक्तीने जर सूर्यपुटली हे तुमच्या पूर्व दिशेला जिथं तुमचा ऑफिस असेल, ऑफिसमध्ये घर असेल, सूर्यपुटली जर तुम्ही लावली आणि त्याची जी मी मंत्र सांगतो त्या मंत्राद्वारे तुम्ही जर ती सूर्यपुटली लावण्यास आले तर 100% ना 1001% तुम्हाला फरक पडतो. जर तुम्हाला कोणी बांधा केले असेल, जर तुम्हाला नजर लागल्या असेल, तुमची करणी हटत नसेल तर मित्रांनो व्यथाळ पुटली घेऊन जावा, 100% काम होईल तुमचं. जर तुम्ही एजंट म्हणून काम करत असाल, लक्षात घ्या मी काय म्हणतो, प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देखील मी देतोय. जर तुम्ही एजंट म्हणून काम करत असाल, तुम्ही फायनान्शियल काम करत असाल, तुम्ही व्यापार वगैरे करत असाल, तुमचं बोलणं व्यवस्थित नसेल, तुमच्या बोलण्यावरून कुठलंही कस्टमर अट्रॅक्शन होत नसेल तर माझ्याकडे मित्रांनो चुडेल पोटली आहे जी की वश करण्याचं काम करत असते. पण चांगल्या कामासाठी. माझ्या मुलीचं लफडं आहे, मुलगी बोलली पाहिजे, पोराचं लफडं आहे तसं नाही, फक्त व्यवसायासाठी परकट बोटले असतात, हे मात्र लक्षात ठेवा. काही रेमेडीज असतात, त्या रेमेडी जर तुम्ही संपूर्णपणे मी सांगितल्याप्रमाणे केलं तर मित्रांनो 1001% फरक पडतो. नाही की फक्त खिळेन भावल्या टोचा अंधश्रद्धाकडे नव्हे तर श्रद्धाकडे नेण्याचं काम मी करत असतो. आपल्या हिंदू धर्मावर, काळूबाईवर, धावजी पाटलावर कुठल्याही प्रकारचं न डाग लावता मी तुम्हाला काय असेल ते ग्रंथाद्वारे, पुराणाद्वारे मी बरकत बोटल्या बनवून 100% यशस्वी तुम्हाला देण्याचं काम करत असतो, हे देखील लक्षात ठेवा. काय काय मित्रांनो अशा 3 बरकत पोटल्या मी तुम्हाला सांगितल्या, अशा भरपूर आहेत ज्याचं की मित्रांनो अभ्यासात मन लागत नसेल, भरपूर प्रमाणे शिकलो, व्यवस्थित नोकरी लागत नसेल, अभ्यासात मन लागत नसेल, मी विसरत, असं म्हणतात ना की माझे मुलं अभ्यास तर भरपूर करतात पण परीक्षा टायमाला विसरतात, तशा देखील मी बरकत पोटल्या तुम्हाला देण्याचं कार्य करेन. फक्त सांभाळणं, राहणं, करणं व्यवस्थित ठेवा, बाकी सगळं काही माझ्यावर सोडा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. आपल्याकडे बरकत बोतल्या ह्या भरपूर आहेत पण तुमचा वेळ भरपूर जाणार आहे. मी शॉर्टकट काही गोष्टी सांगितलेल्या, त्याच गोष्टी मित्रांनो भरपूर आहेत आपल्याकडे. बरकत पुटल्या भरपूर आहेत, चुडेल पुटली आहे, सूर्य पुटली आहे, त्याच्यानंतर पिशाच्य पुटली आहे, करणी भानाविते विषय पुटले आहे, धन पुटली आहे, त्याच्यानंतर बरकत पुतली आहे. अशा भरपूर प्रकारच्या आपल्याकडे पुटल्या हे अवेलेबल असतात. फक्त नेऊन तुम्ही पूजा करून, जे तुमचा कुळदेवता असेल, जे तुमचा इष्टदेवता असेल, त्याला अगरबत्ती वाहून एखाद्या सवाशीनबाईनं, जर सवाशीबाई नसेल तर एखाद्या बालकानं त्याची पूजा करून, त्याचा मंत्र जप करून ते पुटली बांधून, जर तुम्ही पूर्व दिशेला असेल, अग्नीय दिशेला असेल, नैऋत्य दिशेला असेल, किंवा देवघरात असेल जर तुम्ही ठेवली आणि त्याची पूजा आणि जे मंत्र दिला जर तुम्ही ते मंत्र बोलून जर तुम्ही केलं तर मित्रांनो तुमचे अडकलेले व्यवहार असतील, व्यवसाय असेल, भरपूर प्रमाणात चालण्यात मदत होईल, हे मात्र लक्षात ठेवा. मी कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा न पसरवता 100% रिझल्ट देण्याचं मी काम करत असतो. पण जोपर्यंत तुम्ही माझ्या गादीला येत नाही किंवा तुमच्या कौल हा उजवा येत नाही तोपर्यंत मी काही तुम्हाला देऊ शकत नाही. काय काय लोक म्हणतील मग दादा आम्ही तुमच्याकडनं ऑनलाईन मागवू शकतो का? पहिला तुमचा कौल घ्यावं लागेल, तेव्हाच मी तुम्हाला काय असेल ते ऑनलाईन देखील पाठवण्यात येईल. पण कसं, जोपर्यंत कौल येत नाही तोपर्यंत मी कुणाला काही माझी वस्तू देत नाही, कारण मला कुणाला लुबडायचं नाहीये, खोटं बोलून कुणाकडनं 2 रुपये कमवायचं नाहीये. काळूबाईच्या नावानं चांग भलं, सुरूरच्या धावजी पाटलाचं चांग भलं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. उद चांग भलं लिहायला मात्र तुमच्या कुळदेवता विषय असेल तर लिहायला विसरू नका. नेक्स्ट टॉपिकवर कुठल्याही समस्या असतील त्याच्यावर व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येणार आहे. तुम्ही कमेंट करा, इतरांना शेअर करा, सेंड करा व्हिडिओ, जेणेकरून कुणाची लूट आणि फसवणूक न झाली पाहिजे. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.